नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग लेडी इंजिनियर सोनाली सूर्यवंशी. मला नेहमी असं वाटतं, की आपण महिला, स्त्री-पुरुष समानतेच्या अनेक गप्पा मारतो. पण ज्या देशाच्या विकासामध्ये इंजिनिअरचा फार मोठा वाटा आहे, त्याच्यामध्ये महिलांचं असलेलं फार नगण्य प्रमाण जर बघता अशा जेव्हा महिला पुढे येतात, तेव्हा ते प्रमाण कुठेतरी पॉझिटिव्ह साईन आहे असं आपल्याला वाटतं ही परिस्थिती बदलण्याचं, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या आता माझ्याबरोबर आहे ज्यांच्याशी आपण या विषयावर बोलणार आहेत, तर त्या स्वतः रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर काम करतायत. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर सुद्धा काम करतात. त्या निमित्तानं मला असं वाटतं, की ज्या शासकीय संस्था सामान्यांसाठी, गरजूंसाठी ज्या योजना तयार करत असतात, त्या एका माध्यमातून पोहोचवण्याचं काम या करतायत. त्यामुळे त्याही एक महत्त्वाचा दुवा आहे या सगळ्या चेनमधला हा असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्याशी आता आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या एकंदर प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे अगदी शालेय जीवनापासून तुमची शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड निवडायची वेळ आली, तेव्हा प्रेरणा कुणाची होती? आणि घरातल्यांचा विरोध होता, सपोर्ट होता? तर हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता? तो ऐकायचा आहे तुमच्याकडून. माझं शिक्षण जे प्राथमिक शिक्षण जे झालं हं, ते विटामध्येच झालं, हं, म्हणजे मामाच्या गावी. त्याच्यानंतर जे माध्यमिक शिक्षण वगैरे आहे ते कोल्हापूरमध्ये झालं, हं. राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूल. त्याच्यानंतर माझं ॲक्च्युली माझं कॉलेज झालं होतं, म्हणजे मी कॉमर्समधून घेतलं होतं बरं. आणि पूर्ण माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. मग त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की ह्या फील्डमधून आपण काही करू शकत नाही. माझा एक मावस भाऊ होता. तो सिव्हिल इंजिनिअर म्हणजे बऱ्यापैकी त्यातली कामं करत होता. त्यावेळेला मला असं वाटायला लागलं, की आपण ह्यात काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मी सिव्हिलला ॲडमिशन घेतलं. मी खूप लेट घेतलंय सिव्हिलला ॲडमिशन बरं. आणि त्याच्यामध्ये मला चांगले मार्क्स वगैरे मिळाले. घरातून कोणाचाही विरोध नव्हता. ओके. सगळ्यांनी मला थोडंसं ॲप्रिशिएट केलं होतं, तर त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. पण हा जसा तुमच्या घरातनं विरोध नव्हता, सपोर्ट होता. पण नंतर असं होतं, की तो शिकण्यापुरताच असतो असं सपोर्ट काही नाही. असं वाटतं. जेव्हा लग्नानंतरही कदाचित परिस्थिती बदलते. तर नंतर घरच्यांचा सपोर्ट पुन्हा कसा होता नाही, तुमच्या नाही, नाही. सासरी-वडील? शेवटपर्यंत मी ह्यामध्ये करियर करायचं जसं ठरवलं, कोणीही मला विरोध केला नाही. हं. पर्सनली प्रत्येकाने सपोर्ट केला. वाह! प्रत्येक स्वरूपात सपोर्ट केला त्यांनी. व्हेरी गुड, व्हेरी हां. गुड. मग हा जसा एक प्रवास आहे, जसं तुम्ही आत्तापर्यंत सांगितलं, तसं त्यातला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा येतो, ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण जी पहिली साईट करतो, स्वतःची वैयक्तिक पहिली साईट, तर ती आपल्याला फार आठवणींच्या जवळ असते, कारण ती आपली स्वतःची वैयक्तिक साईट असते. बरोबर आहे. ती मिळवणं ह्याच्यापर्यंत एक स्ट्रगल असतो, कारण आपल्याला अनुभव नसतो या क्षेत्रातला, हो, त्यामुळे कुणी बरोबर आहे. आपल्याला पहिल्यांदा काम देत नसतं आणि बरोबर. या सगळ्या मधल्या फेजमध्ये असतो. तर तो प्रवास कसा होता? पहिली साईट कुठली मिळाली? कशी पूर्ण केली? तेव्हा काय दडपण आलं का? तसं पहिल्यांदा मला अजिबात अनुभव नव्हता. त्यावेळेला एक सीड्स म्हणून एक कंपनी होती. म्हणजे ते जे फ्लड्स वगैरे येतात, अशा ठिकाणी त्या शाळा वगैरे त्यांना बांधून देणे वगैरे, असं ती एन-जी-ओ कंपनी होती. हं, तर त्यावेळेला तिथून एक मला असं कॉल आला, की "बाबा तुम्ही असं हे करताय का मॅडम?" मग मी म्हटलं, "ठीक आहे, करते." दुरुस्तीचं काम होतं त्यावेळेला, ते पहिल्यांदाच करत होते. काहीही समजत नव्हतं मला. म्हणजे पुस्तकी नॉलेज वेगळं आणि फील्डवर नॉलेज वेगळं. अशा बऱ्याचशाच गोष्टी तफावत होत्या त्याच्यामध्ये. तरीसुद्धा मी ते धाडसाने केलं ते. केलं पूर्ण. हो. बरोबर आहे. पण तेव्हा मला मग पुन्हा तोच प्रश्न विचारायचा आहे, की पुन्हा एक स्त्री म्हणून जेव्हा हे पुरुष मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री एवढी आहे, जिथं लेबरपासनं, कॉन्ट्रॅक्टरपासनं असे सगळीकडं असतात. तर तेव्हा पहिल्यांदा मग काम करताना एक स्त्री म्हणून पुन्हा काही दडपण आलं का? किंवा तसं काय वाटलं बऱ्यापैकी का? दडपण आलं. हो, तर मग तो कारण अनुभव कसा होता? पहिल्यांदाच तोच तर ऐकायचा आहे आम्हाला. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेला त्यांना कधी सवय नव्हती अगोदर, हं, हं. की आपण ह्या फील्डमध्ये थांबून काम करायचं, बोलायची वगैरे. पण ते दडपण यायचं. पण ते मी त्यातून धाडस करत गेले वाह! आणि त्यामुळे आता काही एवढा प्रॉब्लेम वाटत नाही. आता मी प्रत्येक गोष्टी फेस करू शकते. क्या बात है! काही प्रॉब्लेम नाही. नंतर आता येऊया या क्षेत्रातल्या काही आणखीन प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे बरोबर आहे. आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा फार धोकादायक अवघड सुद्धा आहे. ठरू फार शकतं. अवघड आहे. आणि तुम्ही आता म्हणलात तसं, की आधीच ज्यांना समजते त्यांच्याकडनं सुद्धा काम करून अवघड आहे. हो. तर ज्यांना समजत नाही त्यांच्याकडनं तर अजूनच अवघड आहे. बरोबर तर आहे. मग ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळता आणि कसं बघता याच्याकडे सगळ्याकडे? आता कसं झालंय, पहिला मला त्यांना हँडल करायला अवघड जात होतं. पण जसं त्यांची मेंटॅलिटी मी समजून घेत गेले, की नेमकी त्यांची मेंटॅलिटी काय असते आणि त्या पद्धतीनं मी माझं नेचर बदलत गेले. मग आणि त्या जसं पुढे मला अनुभव येत गेला, तसं मला त्यांना हँडल करायला सोपं गेलं. सोपं होतं. तर हा जसा एक प्रश्न आहे लेबरचा.
त्याचा पुढचा एक प्रश्न येतो तो म्हणजे जेव्हा आपण तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये जास्त काम करता म्हणून विचारतोय. ते म्हणजे त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं, की माझं बजेट एवढंच आहे हां, आणि आता त्यामध्ये एवढ्याच बसवून द्या, बजेटमध्ये मला घर बनवून द्या. बनवून द्या. तुम्हालाही अनुभव आला असेल हो, याचा. बऱ्याच तर वेळेला. अशा वेळेला एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की आपण दर्जेदार घर बनवावं. हो, बरोबर आपण आहे. अशा वेळेला बजेट आणि दर्जा मग या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? आता दोन्हीचा समतोल कसा राखतो म्हणजे कसं होतंय प्रत्येक वेळेला जे ती पुढून आपल्याला जे मागतात, तीच गोष्ट आपल्याला प्रत्येक वेळेला देता येत नाही. हं, मग आम्ही काय करतो दोन्हीचा जे समतोलच्या ज्या गोष्टी तिथं वापरायला लागतात, हं. ते आम्ही त्यांना पटवून देतो, की बाबा हे नाही हे चांगलं आहे, ते आणि ते चांगलं आहे. असं समजून देऊन त्याचा समतोल घडवून मग ते आम्ही करतो. बरोबर आहे. आणखीन एक प्रश्न मला विचारावासा वाटतो ते म्हणजे की जे आपण घर बनवतो असं बऱ्याच सिव्हिल इंजिनिअरनी असं आतापर्यंत सांगितलेलं आहे किंवा आर्किटेक्ट सांगतात स्पेशली की घरामध्ये स्त्रीचा वावर सगळ्यात जास्त असतो. बरोबर आहे. त्यामुळे स्त्री जसं सांगेल घरातली त्याप्रमाणे आम्ही ते डिझाइन बनवतो बरोबर कारण आहे. तिचा वावर सगळ्यात जास्त असतो. म्हणजे बरोबर आहे. एका तर इंजिनिअरने आम्हाला इथपर्यंत सांगितलं की मी माझ्या घरात हॉटेल असल्यासारखं राहतो. फक्त हं. तेवढाच वेळ मी हॉटेलमध्ये जातो, घरात जातो आणि घरात जातो बाकीच्या आणि वेळेस मी बाकीच्या बाहेर वेळी असतो. बाहेर असते. मग आता एक स्त्री म्हणून जेव्हा तुम्ही घर दुसऱ्यांसाठी डिझाइन करता, तेव्हा तुम्ही कशी काळजी घेता? कसा तो प्लॅन करता? प्लॅन या स्टेजचं महत्त्व तुमच्या अँगलनं काय सांगाल? म्हणजे आता लेडीजच्या दृष्टीनं किचन हं, हं. हे फार महत्वाचं असतं. हं, हं. त्यावेळेला लेडीज कसे घरात जास्त वेळ थांबत असते. हं, हं, हं. त्यामुळं त्याचं कसं असतं, की आता कलर कॉम्बिनेशन हं, हं. ह्या गोष्टी किंवा परत तुमचं किचनचे जे स्ट्रक्चर वगैरे असतं, हं, हं. ते सोपं कसं जावं, सिंपल कसं व्हावं, अशा पद्धतीने आम्ही जास्त प्रयत्न करतो. प्रयत्न करत हो. असतो. बरोबर. आता या सगळ्यापेक्षा एक पुढचा प्रश्न बोला ना, अजून काही सांगायचं होतं म्हणजे तुम्हाला? त्यांना ती सहज वावरता सहज आलं पाहिजे. वावरता आलं सहज पाहिजे. बरोबर, वावरता आलं बरोबर. पाहिजे. आता याचा पुढचा प्रश्न आहे तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो हं. म्हणजे असं आहे, की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून, एक स्त्री म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, कुठले सेक्टर्स येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर आपल्याला सांगलीला पुण्या-मुंबईसारखं येणाऱ्या 10-15 वर्षात पुढे न्यायचं असेल, तर असे कुठले विभाग आहेत किंवा कुठले सेक्टर्स आहेत ज्याच्यावर आता काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आता रस्ते तरी आता बऱ्यापैकी हं, हं. डेव्हलप झालेले आहेत. हं, हं. त्याचबरोबर मला आता असं आता हां, कसं म्हणजे सांगू तुम्ही सांगितलं तसं रस्ते हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. फार पण महत्वाचा इंडस्ट्री मुद्दा आहे आहे. कदाचित मुद्दा. इंडस्ट्रियल एरिया आहे. इंडस्ट्रियल एरिया आहे. कारण असं तर म्हणतात, की औद्योगिक विकास झाला, की त्या गावात विद्यापीठ हो. तिथला सगळाच विकास होतो. हो, मग हो. रोजगार निर्मिती हो, होते हो, हो. आणि त्या पर्यायानं आणि रस्त्यातलं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे रस्ता एक आहे, मग विमान आहे, मग रेल्वे आता आहे. माझं कसं आहे, मी ह्या खाजगी प्रोजेक्टपेक्षा जास्त गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये जास्त काम करते. वाह! वाह! तुमचे रोड्स असतील, हो, हो. तुमचे कुठलेही काँक्रीटचे पार्ट असतील, तर ते काम त्याच्यावर तिथं मी काम करते. करतो. म्हणून तुम्हाला रोड ही समस्या हां, हां. पहिल्यांदा वाटली, की जी हां, करायला हां, पाहिजे. हां. मग त्याच्यावरचाच त्यामुळे हां. पुढचा प्रश्न आहे, की मग शासकीय संस्थांमध्ये काम करताना कुठल्या-कुठल्या प्रकारचे प्रकल्प आतापर्यंत आपण पूर्ण केलेले आहेत आणि कसं काम करता आता तुमच्या? आपण काँक्रीट रोड सगळे पूर्णपणे बनवलेले आहेत. ओके. तसंच आता सांडपाणी व्यवस्थापनाचं आता आपलं एक काम चालू आहे. बरं. ते एक आपण काम करतोय. जे तुमचे शासकीय अंतर्गत येणारे जे आर-सी-सी स्ट्रक्चर जेवढे आहेत, तुमचे सीडी वर्क असू देत, हं, हं. बाकीचे आणखीन इनकेसिंग वगैरे असू दे, क्रॉस ड्रेनेज वगैरे असू दे, सगळी कामं आपण करतो. आपण केलेले आहेत. पण तुम्हाला मग असं वाटतं का, की एक महिला म्हणून ह्याच्यात काहीतरी एक वेगळं आरक्षण पाहिजे किंवा 100% महिलांना 100%. आता आम्ही काम करत असताना किंवा एखादं टेंडर भरत असताना बिलोची अमाउंट जवळ-जवळ 29 ते 30% जाते. अशा वेळेला आपण ते तेवढं त्या ह्याच्या पर्यंत जाऊन आपण ते काम भरू शकत नाही. कारण जर तसं भरलं तर कामामध्ये क्वालिटी राहत नाही. कारण आपण जास्तीत जास्त प्रॉफिट आपल्याला कसा मिळतो याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. बाकीच्या हो. प्रोटोकॉल याच्यामुळं बरोबर. वगैरे अगदी असतं बरोबर आहे. त्याच्या पण असं मला वाटतं, की असं काहीतरी एक वेगळं आरक्षण असलं पाहिजे. त्याशिवाय हां. स्त्री काय 100%, म्हणतो आपण, 100%, ती पुढे 100%. येणार नाही आता इंजिनिअर म्हणून पण. आम्ही कामासाठी धडपडतोय, इतकं धडपडतोय, ह्यांना भेट, त्यांना भेट, काम देताय का? हे बरोबर, करताय का? बरोबर. पण आम्ही कुठंच पोहोचू शकत नाही, हं, हं, हं. की बाबा आम्हाला काम मिळण्यासाठी. कारण लेडीज हा एक असा पार्ट आहे, की राजकारणात जास्त सक्रिय होऊ शकत नाही. बरोबर, बरोबर. आम्ही कन्स्ट्रक्शनला जास्त प्रेफर करतो, त्यामुळं जास्त राजकारणात जात नाही. बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे टेंडर आणि राजकारण हे हे एकत्र आलंय. एकत्र येतं. बरोबर आहे. त्यामुळं आम्हाला तिथं जास्त जरा पोहोचता येत नाही. पोहोचता येत नाही. बरोबर आहे. असं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, की आतापर्यंत तुम्ही जेवढ्या साइट्स केलेल्या आहेत, त्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो प्रोजेक्ट तुमची ओळख बनला किंवा जो करताना तुम्हाला आनंद, समाधान जास्त वाटला, अभिमान वाटला स्वतःवर, की हा प्रोजेक्ट माझ्या हातून झालेला आहे? आता माझं स्वतःचंच घर,
तो पूर्णपणे स्वतः मी डिझाईन केलेला आहे. क्या बात आहे. पूर्ण म्हणजे फार्म हाऊस टाईप आहे आणि ते बघितले की असं वाटतं की म्हणजे आपण ते छान बनवले आणि मी स्वतः सगळं पूर्ण त्याचं डिझाईन वगैरे किंवा कसं करायचं, काय करायचं मग काय ते स्पेशालिटी पूर्ण. त्या घरातली ते आम्हाला सांगा जरा. टोटल म्हणजे असं ते घर आहे ना, म्हणजे इतकं शांत वाटतंय तिथे गेल्यानंतर. म्हणजे आता मला ते एकदम तुम्हाला अच्छा. सांगता येणार नाही. नाही, नाही. काय हरकत नाही, काय हरकत हां, नाही. पण हां. मला असं वाटतं, की मनापासून जर काम केलं तुम्ही हां, त्याच्यात हां, हां. केलेलं आहे आणि त्याच्यातनं स्वतःचं घर असं हो, हो, केल्यामुळं हो, हो. त्यामुळे तो प्रोजेक्ट जास्त तुमचा हो, आयकॉनिक आहे. हो, हो. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता त्याचं तसं जर बघायचं झालं तर त्याचं तुमचं आता काय तुम्ही ते इलॉंगिनेशन हो, वगैरे हे इलॉंगेशन म्हणतं असेल किंवा हां, डक्टाईल त्याची डक्टाईल स्ट्रेंथ वगैरे असेल. हां, बरोबर आहे. त्या तर गोष्टी आम्ही चेक करतो. चेक करतो. हो, बरोबर, हो. बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही आजपर्यंत कधी वापरलंय बरेच का वेळेला कुठल्या पण? वापरले साहेबांच्याकडून आता बरं. परवा घेतले. तर मग ते एक स्टील म्हणून आणि त्यांची सर्व्हिस म्हणून कसा हां, आहे तुमचा अनुभव? छान आहे. दोन्हीकडनं छान आहे, चांगला आहे. छान आहे. बरं. छान आणि आहे. आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात तुमच्यासारख्या तरुणींना यायचं असेल, इंजिनिअर्सना यायचं असेल, सिव्हिल इंजिनिअर बनायचं असेल, तर तुम्ही एक स्त्री म्हणून, तरुणी म्हणून, इंजिनिअर म्हणून त्यांना काय यशाचा गुरुमंत्र द्याल? पूर्ण अगोदर ती मुलगी पूर्ण धाडशी पाहिजे. होय. कारण ही फील्ड आहे ना, की सहजासहजी लेडीजला उभा राहू देत नाही. हं. पटकन पुढे येऊ देत नाही. पण धाडशी असलं की संपूर्ण काही करू शकते ती. वाह! वाह! करू शकते. तर या होत्या इंजिनियर सोनाली सूर्यवंशी आणि त्यांनी आपली मतं आजवर आलेले अनुभव सांगितले. पण मला असं वाटतं, की नेहमी एक महिला एका घराला पूर्ण बनवत असते आणि माझ्या शेजारी बसलेली एक महिला इंजिनियर जी अनेकांचं घर आणि एका अर्थानं पूर्णत्वाला नेत असते. त्यांच्या घराचं स्वप्न साकार करत असते. असा हा एक वेगळा संबंध आहे. तर भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत थँक आणि त्या पर्यायानं देशसेवा सुद्धा घडावी, कारण तुम्ही गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा काम करताय. तर असेच तुमच्या आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती व्हावी याच आयकॉन स्टीलतर्फे थँक यू. मनःपूर्वक शुभेच्छा.